नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी 10 मिनिटात बनवून तयार होणारे आणि वर्षभर टिकणारे असे चटपटीत तोंडाची चव वाढवणारे लिंबाचे लोणचे कसे बनवायचे तेही अजिबात कडू न होता हे बघणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या चटपटीत आंबट गोड लोणच्याची. त्यासाठी आपल्याला लिंब लागणार आहे. आता उन्हाळ्यामध्ये आपण लिंबाचा भरपूर वापर करतो. लिंबू घेताना छान असे पातळ सालीचेच घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटं याला आपण मिठाच्या पाण्यात ठेवूया, म्हणजे हे छान असे कडक होतात. आणि लिंब घेताना व्यवस्थित असे बघून घ्यायचे आहे. लिंबांवरती डाग असता कामा नये, म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं. आता हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे आणि एका कपड्याच्या साह्याने कॉटनच्या हे कोरडे करून घ्यायचे आहे, सुकवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने एक एक करून सर्व लिंबू आपण याच पद्धतीने सुकवून घेतलेले आहे. आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहे. आता आपण ह्याला आपल्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे याचे काप केले तरी सुद्धा चालू शकेल. आता आपण ह्याला एका लिंबाचे 8 फोडी करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने, कारण लिंबूची फोड जास्त खाल्ली जात नाही आणि घरात लहान मुले असतील तर नक्कीच अशा छोट्या छोट्या लिंबूचे काप केलेले, म्हणजे लिंबू वाया जात नाही किंवा लोणचं वाया जात नाही. आता असं लिंबू कट करून झालं की यामधल्या बिया आपल्याला न चुकता काढून घ्यायच्या आहे. बिया जर लिंबूमध्ये राहिल्या तर आपलं लोणचं कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे साईडला. आता एक एक करून सर्व लिंबू याच पद्धतीने आपण कट करून घेणार आहोत आणि त्यामधल्या बिया सुद्धा आपण काढून घेतलेल्या आहे. आता हे जे कट करून घेतलेले लिंबू आहेत हे एका भांड्यामध्ये टाकून घेऊया. ह्याला आपल्याला कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. परंतु पाणी न घालता अशा पद्धतीने झाकण ठेवून देऊया, म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश जाणार नाही. आता कुकरमध्ये आपण पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास पाणी मी येथे टाकलेलं आहे आणि लिंबू आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचे आहे. आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेऊया, तोपर्यंत पुढची तयारी करूया. आता यासाठी आपण एक छान मॅजिक मसाला बनवणार आहे. त्यामुळे आपलं लोणचं अधिकच चवदार चविष्ट होणार आहे. आता 1 चमचा इथे जिरे आणि 1 चमचा सोप घेतलेली आहे. 5 ते 6 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंगा सुद्धा आपल्याला लागणार आहे. आता हे थोडंसं छान कुरकुरीत व्हायला लागलं की लगेचच यामध्ये मीठ सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे मीठ कधी कधी ओलसर असतं, त्यामुळे आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते. आता हे छान असं भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि जाडसर असं ह्याला बारीक करून घेऊया. हे बघा छान याचं पावडर तयार झालेली आहे, म्हणजे लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला आपण कैरीच्या लोणच्याला सुद्धा टाकला तरी सुद्धा चालू शकेल. आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. हे बघा लिंबू छान आपले सॉफ्ट झालेले आहे. आता वाफेमुळे यामध्ये थोडंसं पाणी पडलेलं आहे वाफेचं. आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे मी. त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले लिंबू आणि साखर टाकून घ्यायची आहे. आता जेवढे आपले लिंबू घेणार आहोत त्याच्या दुप्पट साखर मी येथे टाकून घेतलेली आहे. आता जो मसाला आपण तयार केलेला आहे ना, तो सुद्धा आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सर्व मसाला मी यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेणार आहे. आता साखरेचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार थोडेसे कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा आता ह्याला कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आता ह्याला आपल्याला 4 ते 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. हे बघा छान असं चिकट व्हायला, आपली साखर पूर्ण मेल्ट व्हायला सुरुवात झाली की यामध्ये 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. आपल्याला जर थोडंसं लोणचं तिखट हवं असेल ना, तर यामध्ये 1 चमचा आपलं रोजच्या वापरातील लाल तिखट जरी टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. हे बघा आता लोणचं झालं हे कसं समजायचं, तर हा जो पाक आहे ना, तो बोटाच्या साहाय्याने चेक करायचा आहे. जर 1 तारी पाक आपला हा तयार झाला, लोणच्याचा मसाला
हाताला असा चिकटायला लागला की समजून घ्यायचं आपलं लोणचं तयार आहे. हे बघा आपलं लोणचं तयार आहे. आता जरी थोडंसं पातळ दिसत असेल तरी हे थंड झाल्यावर छान असं ते घट्ट होतं. हे बघा आपण बघू शकतात आपलं लोणचं थंड झालेलं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे. हे छान असं काचेच्या बरणीत भरून वर्षभरासाठी आपण टिकवून ठेवू शकतो. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.